गोगवे ते महादेव मंदिर वास्तुशांती सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. पन्हाळा तालुक्यातील गोगवे येथील प्राचीन शिवलिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव मंदिराची वास्तुशांती व गणेश मूर्ती आणि हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवार दिनांक 24 रोजी उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटे 5 वाजता महाअभिषेक व होम हवन पार पडले. त्यानंतर गणेश मूर्ती व हनुमान मूर्ती यांची गावातून उत्साहात मिरवणूक काढत मंदिरात आणण्यात आली. यावेळी वारकऱ्यांकडून टाळ मृदुंगाच्या गजरात व रामकृष्ण हरीच्या नामस्मरणात मिरवणुकीत सहभाग घेतला होता. तसेच यावेळी महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेत महादेव मंदिरात गणेश मूर्ती व हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. होम हवन व धार्मिक विधी उदय सप्रे काका व ऋषिकेश सप्रे म्हाळुंगे यांनी केले. धामणी खोऱ्यातील गोगवे गावास एक प्राचीन ओळख दिसून येते. केदार विजय ग्रंथात 26व्या अध्यायात गोगवे गावचा उल्लेख गोगलेश्वर असा करण्यात आला आहे. 2 स्वयंभू शिवलिंग असणारे गाव म्हणून गोगवे गावास ओळखले जाते. त्यातील मुख्य मंदिर स्वयंभू मंदिर म्हणून ओळखले जाते, तर त्या परिसरातच असणारे दुसरे शिवलिंग म्हणजे महादेव मंदिर होय. या परिसरात खुदाई केल्यास प्राचीन मूर्त्या सापडतात. 3 ते 3.5 फूट स्वयंभू शिवलिंग येथे दिसून येते. पूर्वी या महादेव मंदिर परिसरात जंगल होते. या ठिकाणी आज रोजी प्राचीन वीरगळी दगडी मूर्त्या लेणी बघायला मिळतात. तसेच या गावाला धामणी नदी ही पश्चिम वाहिनी नदी म्हणजेच जी नदी पूर्वेला येऊन परत पश्चिम दिशेला व परत पूर्वेला येत असलेली नदी या गावाला लाभलेली आहे. गावच्या आग्नेय दिशेला पोखर्णी नावाच्या पांडवकालीन कड्यात छोटा बोगदा असून येथे 12 महिने स्वच्छ पाणी मिळते. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात पारायण व महाप्रसाद वाटप होते. माजी खासदार संजय मंडलिक यांनी महादेव मंदिर परिसरात हॉल बांधकामास 7 लाख रुपये निधी दिला होता. तसेच कोल्हापूर महानगरपालिका सभागृह नेता प्रवीण केसरकर टेंबलाईवाडी कोल्हापूर यांनी संपूर्ण मंदिर संरक्षण भिंत व सुशोभीकरणासाठी विशेष सहकार्य केले. मंदिरासाठी फरशी मोहन पाटील कोदवडे, गणेश मूर्ती विद्या बळीराम पाटील नेरली, अश्विनी संग्रामसिंह पाटील शिगाव, गीता संतोष पाटील गोठे यांनी दिली. हनुमान मूर्ती प्रमोद मच्छिंद्रनाथ पाटील गोगवे, मंदिरात नंदी विक्रम बबन पाटील गोगवे, शिवलिंग सभोवती ग्रील कैलासवासी शोभा सतीश पाटील आणि कैलासवासी भिकाजी दिनकर पाटील गोगवे यांच्या स्मरणार्थ संभाजी भिकाजी पाटील गोगवे व सचिन सतीश पाटील पनोरे यांनी दिले. मंदिर उभारणी व ते वास्तुशांती व सर्व धार्मिक विधीसाठी गावातील सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी संजय मंडलिक यांनी स्वतः उपस्थित राहत महादेवाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर वास्तुशांतीसाठी आलेल्या गावातील सर्व माहेरवासिनींचा संयोजकांच्या वतीने ओटी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गोगवेसह परिसरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांचा संयोजकांच्या वतीनं फेटा बांधून सत्कार करण्यात आला. रात्री वारकरी संस्था खुपिरे येथील सर्व लहान वारकऱ्यांच्या टाळांच्या साथीने तुकाराम पवार धारवाडकर गुरुजी यांचे कीर्तन होते. त्यावेळी गोगवेसह धामणी खोऱ्यातील असंख्य वारकऱ्यांनी उपस्थित दर्शवलेली होती. वास्तुशांती निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मंदिर संयोजकांच्या व ग्रामस्थांच्या वतीने दुपारी 1 वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा गोगवे, वेतवडे, कोदवडे, सुळे सह धामणी खोऱ्यातील हजारो भाविकांनी लाभ घेतला. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी गोगवेहून अनिल सुतार. पंचसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरोजटालमस्तु नः. कराल भाल पट्टिका धगद् 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 ज्वलद् धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पंचसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुर कुहूनि शीथिनी तमः प्रबन्ध बद्ध कन्धरः निलिम्प निर्झरीधर स्तनोतु कृत्ति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे. अखर्व सर्व मंगला कला कदम्ब मंजरी
रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे। जयद्वदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवाढ्यमिद्धिमिद्धिमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्डताण्डवः शिवा। स्पृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्त्रजो गरिष्ठरत्नलोष्टयो सुहृद्विपक्षपक्षयो कृष्णारविन्दचक्षुषो प्रजामही महेन्द्रयो समप्रवृत्तिकदा सदा शिवं भजाम्यहम्। निलिम्प निर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्त दुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्तलोललोचनो ललाम भाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्। नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त। शिवाय ओम नमः 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 शिवाय त्रिमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनो
नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय